विकास, हे विकास, माझे आई वडील गेले. मला माहिती आहे की तुझे आई वडील वारलेले. आता मी कुणाच्या सहारे जगू? आम्ही आहे, तू काळजी करू नको, सोड. बस इथे. विकीच्या आई वडिलांचं निधन झाल्यानंतर विकी फार दुःखी असतो, कारण आई वडील सोडून गेलेले असतात. पुढे कसं होईल याची चिंता विकीला लागलेली असते. मित्र येतात, विकीला आधार देतात, पण काही वर्षानंतर, काही दिवसानंतर विकीच्या जीवनात पुढे काय होतं ते आपण पाहू. विकास, हे विकास, का टेन्शन घेतलंस? मी खूप टेन्शन मध्ये, कारण तुम्ही मला आधार दिलाय बरोबर आहे, पण मला काम नाही. काम देणार की तुला, तू काम करणार ना? कसलंही असू दे करणार. करतो. चल उठ. बस. दारू विकायची रोज, 10 रुपये करास. दिवसभर धंदा करायचा, संध्याकाळला द्यायचा. महिन्यात 3,000 पगार. 3,000 3,000 करतो करतो करणार. करतो. उद्यापासून धंदा सुरू कर. आणि अशा प्रकारे तो विकी जॉबच्या शोधात असतो. जॉब नसतं, काम नसतं, काय करावं समजत नसतं. मित्राने आधार दिला खरं, पण कामाचं काय? निराश असताना मित्र आला आणि मित्रानं कामाची जबाबदारी घेतली आणि त्याच्या विकीच्या मित्रानं एक काम दिलं, आणि ते काम दिलं दारू विकायचं. जर दारू विकली तर विकीला 3,000 रुपये मिळणार होते. पाहूया त्याचा व्यवसाय कसा चालतो पुढे. काय करायचं पहिला अरे बाबा किती वेळा दिलं टेन्शन झालंय. अरे अरे एक लाख बरे हवं तर पैसे दे, पण 1 लाख वगैरे किती अरे घरचा खूप त्रास आहे. लगेच खूप त्रास झाला. आज कडक आहे रे, खूप कडक आहे. टेन्शन झालं. अशा प्रकारे विकी जे दारू विकायचं काम करतो, ते काम, ते जॉब
त्या जॉबमध्ये त्याला भरपूर पैसा मिळू लागतो, भरपूर काम, दारूचा व्यवसाय चांगला चालतो, 4 पैसे येऊ लागतात. पण पैसा जेव्हा येऊ लागतो तेव्हा त्याच्या पुढे जीवनामध्ये, विकीच्या जीवनापुढे काय होतं ते आता आपण पाहूया. विकी जेव्हा पैसा येऊ लागतो, जगिक गोष्टीमध्ये वावरू लागतो, अनेक प्रेमामध्ये पडतो, अनेक मुलींना घेऊन फिरू लागतो, पैसा उधळू लागतो, बेबीच्या पाप या गोष्टीमध्ये तो फसून जातो. आणि चंद्या का पैसे द्या मध्ये चंद्या विकासला सांग, विकासला. फोन काय करा बघा बघा फोन लावता विकासला बोला, विकासला पैसे चला फोन लावता. चला फोन आहे विकास. हा, चंद्या. चंद्या पैसे दे ना. होय. तुम्हाला वसुलीला पाठवलेलं की खरं नाही, तू दिला का नाही? देना झालाय. नाही, नाही. मी येतो लवकर. लवकर हा. का तुम्हाला वसुली करायला पाठवलेलं नाही, नाही. नाही, ते वसूल होणार आलाय. त्याला मग ते कांदा फोडल्यावर फोडीन. बर होय. थांबा, मी तिथे येतो. तुम्हाला त्यालाच फोडूया आपण. ये लवकर. आलो आलो ठीक. आलो. आला बघा ह्यो. चंद्या पैसे दे ना. हा. चंद्या पैसे दे ना. चौकात बसलाय. तुम्हाला वसुली करायला पाठवलेलं नाव करा. नाही, किती पैसे सध्या? हा काय करायचं करायचा. विक्याचा हिसका माहित नाही अजून त्याला. चल त्याला ठोकायचा. ते चंद्या. प्रियानो, आम्ही पाहिलं की विकी जसा पैसा येऊ लागला तसा तो जगात उजळू लागला, मुलींच्या वरती पैसा उधळू लागला, त्याच्यानंतर गुंडागिरी करू लागला, पैसा वसुली करणं, जो पैसा देत नाही त्याला ठोकायचं काम करू लागला आणि ठोकून प्रत्येकाकडनं पैसे काढवण्याचा त्याचा प्रयत्न चालू होता. आणि अशा बऱ्याच गोष्टीमध्ये विकी जगात गुरफडून जातो. मारामारी, गुंडागर्दी, मुलींचा नाद, पाप, दारूबाजी या सर्व गोष्टीमध्ये तो शांती, आनंद शोधण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला काहीच भेटलं नाही. परंतु काही असा क्षण त्याच्या जीवनामध्ये येतो आणि त्या ठिकाणी त्याचं जीवन बदललं जातं. आणि तो कोणता क्षण आहे ते आता आपण पुढे पाहू. काय झालं तुम्हाला? असं निराश का बसलाय? होय, मी खरंच खूप निराश आहे आणि मी खूप दुःखी आहे, अशांत आहे. ओके, मी समजू शकतो तुमच्या भावना, तुमचं दुःख, तुमची निराशा. परंतु ह्या निराशातून तुम्हाला बाहेर यायचं आहे का? यायचंय मला बाहेर, पण मी या जगामध्ये
शांती आनंद घेण्याचा खूप प्रयत्न केला आणि मला वाटलं जगातल्या गोष्टी अनेक गोष्टी केल्यानंतर मला वाटलं की मला आनंद आणि शांती मिळेल म्हणून मी दारू विकू लागलो, भांडणं करू लागलो, व्याजावर पैसे देऊ लागलो आणि वसुली करू लागलो, व्यभिचारात पडलो. पण मला कुठेही शांती मिळाली नाही. तुम्ही खरी शांती जगामध्ये या गोष्टी करून शोधण्याचा प्रयत्न केला पण तुम्हाला भेटला नाही. नाही भेटली. भाऊ तुमचं नाव काय? माझं नाव विकी. विकी, तुम्हाला जर खरी शांती आणि आनंद तुम्हाला जर पाहिजे असेल तर येशू ख्रिस्त या जगात आलेला आहे. बघा, तुमच्यासारखं माझं जीवन होतं. माझ्या पण जीवनामध्ये शांती आनंद नव्हता. आमचे शांती आनंद मी या जगामध्ये शोधण्याचा प्रयत्न करत होतो पण मला भेटला नाही. पण जेव्हा येशू ख्रिस्त माझ्या जीवनात आला, खरी शांती खरी आनंद माझ्या जीवनात आला. मी सुद्धा वाईट मार्गाला लागलो होतो, व्यसनामध्ये पडलो होतो, पण मला त्यातनं बाहेर यायची ताकद नव्हती. पण ज्या येशूला माझ्या जीवनात मी घेतलं, त्या येशू ख्रिस्ताने मला सर्व पापातून बाहेर येण्यासाठी मला शक्ती दिली. काय तुम्हाला येशू ख्रिस्त तुमच्या जीवनात पाहिजे? जर प्रभू येशू जर मला शांती देणार असेल आणि खरा आनंद देत असेल तर मी नक्कीच त्या येशूला माझ्या हृदयात घ्यायला तयार. मग येशू तुम्हाला सर्व पापातून सर्व वाईट मार्गातून सोडण्यासाठी तो तुम्हाला सहाय्य करेल. मग त्या येशूला जर तुमच्या जीवनात तुम्ही घेणार असाल तर तुम्ही माझ्या मागे प्रार्थना म्हणा आणि तुमचं जीवन बदलेल. ठीक आहे? ठीक आहे. माझ्या मागे म्हणा, येशू येशू मी पापी आहे, मी पापी आहे, मला तुझी गरज आहे. मला तुझी गरज आहे. मी तुला विनंती करतो, मी तुला विनंती करतो तू माझ्या जीवनात ये. तू माझ्या जीवनात ये. माझे पाप क्षमा कर. माझे पाप क्षमा कर. तू मला तू मला खरी शांती खरी शांती खरा आनंद खरा आनंद माझ्या जीवनात दे. माझ्या जीवनात. मी तुझ्या मार्गात चालेल. मी तुझ्या मार्गात चालेल. येशूच्या नावात मागतो, येशूच्या नावात मागतो. आमेन. आमेन. विकी भाऊ, कसं वाटतंय तुम्हाला? होय, मला खरंच खूप शांत वाटते. शांत वाटते? खूप शांत वाटते. आज तुमच्या जीवनात येशू ख्रिस्त आलाय आणि त्याची शांती आनंद तुमच्या जीवनात असेल. आजपासून तुमचं जीवन बदलेल. तुम्ही इकडं तिकडं शांती शोधायची गरज नाही. शांती आणि आनंद तुमच्या जीवनात आज आलेला आहे. ओके, तर वाईट मार्ग सगळं सोडून द्या आणि प्रभूमध्ये चाला. पुढचं जीवन तुमचं आशीर्वादित होईल. चालेल. ओके, चला.
माझ्यावर दयाळू बाप आहेस. हो प्रभू, मी पापामध्ये होतो आणि प्रभू येशू मी तुला माझ्या अंतःकरणामध्ये घेतलं. आणि हो प्रभू येशू, जेव्हा तू माझ्या अंतःकरणामध्ये आलास, हो लॉर्ड, तू मला माझ्या पापाची जाणीव करून दिलीस आणि माझ्या पापाची क्षमा केलीस. प्रभू, मी तुझे खरोखर आभार मानतो आहे. खरोखर तू माझ्या हृदयात आहेस. प्रभू, मी तुला धन्यवाद देतो. हो प्रभू, तुझ्या सानिध्यामध्ये चालण्यासाठी तू मला सहाय्य करत आहेस, माझी मदत करत आहेस. प्रभू, मी त्याबद्दल तुझे मनापासून आभार मानतो पिता. हो लॉर्ड, तुला धन्यवाद देतो. हो प्रभूजी, मी तुझे आभार मानतो. विकास, अरे काय दिलं की दोन आधामध्ये आग्रह घेतो दारू पाहिजे. आता भेटलाच सर, आता मला अर्धी मला दारू पाहिजे पहिला. दर्शक काय जमत नाही, मला दारू दे सर पहिला. हे सगळं बंद केले आता. कसं काय बंद केलास, काय कारण? आम्ही सगळं बंद केले आता. मग आता दारू नाही? नाही, कारण हे सगळं काही पाप आहे. बाप आहे? पाप आहे. हे कसं काय? होय, एक व्यक्ती आला माझ्या जीवनामध्ये आणि हे सगळं मी करत असताना मी जगामध्ये अनेक सुख, आनंद आणि शांती घेण्याचा प्रयत्न केला, पण तो मला मिळाला नाही. पण जेव्हा मी त्या व्यक्तीला, प्रभू येशूला माझ्या हृदयात घेतलं, तेव्हा मला खरी शांती आणि खरा आनंद मिळाला. असं कोण व्यक्ती तो जीवनामध्ये जातो, जीवन त्यांना बदललं? प्रभू येशू नाव आहे त्याचं, आणि मी त्याला माझ्या हृदयामध्ये घेतलं आणि त्यांनी मला त्या सगळ्या पापातून सुटण्यासाठी सहाय्याने मदत केलेली. काय तुला पण सुटण्याची इच्छा आहे काय? पण मी दारू तर व्यसन मला सुटायचं आहे. मला इथं मला दारूचं व्यसन नको आहे माझ्या जीवनामध्ये. तर मला मुक्तता मला मिळायला पाहिजे. मुक्तता मिळायला पाहिजे. बघ, जो प्रभू येशू मला बदलू शकतो, तो तुलाही बदलेल. आणि तो प्रभू येशूवर तू विश्वास ठेव आणि त्याला तुझ्या हृदयामध्ये घे. आणि तुला देखील ज्या प्रभू येशूने मला सहाय्य केलं, तो प्रभू येशू तुला देखील सहाय्य करत या दारूच्या व्यसनातून आणि या पापातून सुटण्यासाठी. काय तुझी इच्छा आहे की तुला या दारूतून, या व्यसनातनं आणि या घाणेरड्या जीवनातनं बाहेर येण्याची? तर माझी इच्छा आहे, घाणेरड्या जीवनात नाही, दारूतून व्यसनातून सुटायचं आहे मला. सुटायचे. काय तू प्रभू येशूला तुझ्या हृदयात घ्यायला तयार आहेस? मी माझ्या हृदयात घ्यायला तयार आहे. तयार आहेस तर मी तुझ्यासाठी प्रार्थना करू. प्रार्थना करतो. हो प्रभू, मी तुला धन्यवाद देतो. माझ्या मानतेच्या जीवनासाठी प्रभूजी मी तुझे आभार मानतो. हो प्रभू, ज्या जगिक जीवनामध्ये बाप्पा, जगातल्या पापांमध्ये बाप्पा तो अडकला आहे. प्रभू, मला विश्वास आहे जसं तू मला बाहेर काढलंस, हो पिता, तसंच तू मानतेशला देखील आज बाहेर काढणार आहेस. आणि प्रभू, तो पश्चातापी हृदयाने तो तुला बाप्पा त्याच्या अंत करण्यामध्ये घेत आहे. प्रभू, तू त्याला देखील सहाय्याने मदत कर पिता. आणि ज्या प्रकारे मला तू सोडवलंस तसं त्याला देखील तू सोड आणि तुझं गौरव बाप्पा त्याच्या जीवनामध्ये करून घे. येशूच्या नावात मागतो, आमेन. आता तुला कसं वाटतं? आता मला शांती, समाधान असं माझ्या अंतःकरणात समाधान वाटतं. शांत वाटते. चालतंय. त्या प्रभू येशूने तुझ्या अंतःकरणामध्ये वस्ती केलेली आहे आणि तू पण प्रार्थनेत वाढ, वचनामध्ये वाढ आणि तो तुला देखील सहाय्याने मदत कर. आणि जसं मला सोडवलं तसं तो तुला देखील सोड. ठीक आहे, आपण भेटत राहूया, प्रार्थना करूया आणि वचनात वाढ. अरे मानतेस? प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. कसा आहेस? मी बरा आहे. तू कसा आहेस? एकदम फर्स्ट क्लास मध्ये. कसा आहेस आता? एकदम जबरदस्त. बेस्ट. बेस्ट. कसं वाटतंय तुला? एकदम समाधान वाटते. समाधान. हा. कसा काय एवढा बदलला? ज्या येशूने तुला बदललं, त्या येशूने मला बदललं आणि अख्ख्या जगाला तू बदलणार आहे. नक्की नक्की. नक्कीच प्रभू तुझ्याद्वारे अनेक बंधू, अनेक या ठिकाणी देखील आहेत की त्यांना तो आपल्याप्रमाणे सोडवेल. Amen. चालतं, भेटूया. ओके, नक्की. हालेलुया. कदाचित बेळगाव मंडळीला पण माहिती नव्हतं आणि या ठिकाणी अनेक आहेत की त्यांना माझे साक्ष माहीत नाही. पण मी खरंच प्रभूचे आभार मानतो, कारण खरंच प्रभू महान. आणि जेव्हा माझे आई वडील गेले वयाच्या 9 वर्षामध्ये, त्यानंतर ना ज्या ठिकाणी मी राहत होतो त्या ठिकाणीच मी दारवाडा घातला. मी दारू विकत होतो
आणि बराच पैसा आणि कदाचित हे सर्वांसाठी इथं स्किट असेल, पण हे माझं खरं जीवन आहे. त्या जीवनातनं या प्रवासातून खरोखर मी आलो. आणि जेव्हा मी दारू विकू लागलो, पैसा येऊ लागला, तसं मी जगातल्या अनेक घाणेरड्या गोष्टीमध्ये पडलो, पापामध्ये पडलो, व्यभिचारात पडलो, वसुली करू लागलो आणि अशा प्रकारचं माझं जीवन होतं. पण मी खरंच प्रभूचे आभार मानतो की त्या प्रभू येशूने, जसा आजचा क्रिसमस नाताळ आहे आणि खरोखर त्या प्रभू येशूला मी माझ्या हृदयामध्ये घेतलं आणि खरोखर त्या प्रभू येशूने जसं मी प्रार्थनेत वाढू लागलो तसं तसं मला प्रभूने या सर्व पापातून बाहेर पडण्यासाठी सहाय्य मदत केली. आणि खरंच प्रभूले महान आहे, गौरव आहे. आणि खरंच मी जगामध्ये शांती आनंद शोधण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती शांती आणि तो आनंद खरोखर माझ्या जीवनामध्ये नव्हता. पण खरोखर आज मी तुमच्या समोर आहे आणि मी खरोखर खूप आनंदी आहे, शांतीत आहे आणि मी त्या प्रभूचे आभार मानतो. आणि या ठिकाणी देखील माझ्यासारखे अनेक बंधू असतील, त्यांना असं वाटत असेल की या पापातून सुटण्याची तर इच्छा असते, पण अनेक असे आहेत की त्यांना वाटतं हे अवघड आहे. पण जो माझा अनुभव आहे, ज्या प्रभू येशूला मी माझ्या हृदयामध्ये घेतलं, त्यानेच मला सहाय्य मदत केलेली आहे आणि तो व्यक्ती मी इथं उभा आहे. आणि खरोखर त्या प्रभू येशूने जसं मला सोडवलं तसं आज तुम्हाला देखील तो सोडवेल. नक्कीच तुम्ही प्रभू येशूवरती विश्वास. थँक्यू.